हॅलो, नमस्कार. तर आज आहे अक्षय तृतीया. तर सर्वांना पहिले अक्षय तृतीयानिमित्त हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून. आणि बघा, आता माझी आंघोळ पण झाली, केस पण धुतले मी, माझी देवपूजा पण झालेली आहे. तर हे बघा, इथे मी आंबे काढून ठेवलेले आहे. आज आंब्याचा रस बनवते. आणि माझ्याकडे ना 2 कच्चे आंबे होते, तर त्याच्या मी बारीक बारीक फोडी केल्या. आता त्याच्यामध्ये तिखट मीठ टाकेन, पण मला हे अशाच हळद आणि मिठाच्या खायला आवडतात. गॅस ओटा पण माझा क्लीन झाला, गॅस पण क्लीन करून घेतली आणि आता स्वयंपाकाला लागते मी. हे बघा, आणि छान माझी दिवाबत्ती पण झाली आणि छान धूप पण लावला मी आज. तर चला मग आता स्वयंपाकाला लागते. तर चला, तुमच्यासोबत बोलता बोलता मला आनंदाची बातमी पण सांगितली राणीनी. आज तिचा 10चा रिझल्ट लागला आणि ती छान पर्सेंटेजने पास झाली. ICSE बोर्ड होतं तिचं. ICSE थोडं हार्ड असतं, खूप हार्ड असतं, कारण की खूप सारा अभ्यास पण राहते आणि म्हणजे खूपच शिक्षण कठीण आहे ते दिल्ली बोर्डाचं. तर तिला 61% मिळाले आणि मला खरंच खूप आनंद झाला. आता समोर ती काय करते काय नाही, आता समोरचं बघू आम्ही. पण मला खरंच खूप आनंद झाला. ती पण खूप आनंदात आहे. आणि मी पूजा करता करताच स्वामी समर्थ महाराजांना म्हटलं होतं की महाराज, राणीचा रिझल्ट चांगला लागू द्या. आणि राणीने मला ती अचानक बातमी सांगितली, तर खरंच मला खूप आनंद झाला. तर झाला माझा आता स्वयंपाक. आज स्वयंपाकामध्ये बघा, ह्या शेवळ्या, आंब्याचा रस आणि मिक्स भाजी, पोळी, भात आणि भजे आणि पापड बनवले. तर चला या जेवायला. आता आम्ही पण जेवण करतो, खूप उशीर झाला. तर चला, आज मी चालली आईकडे. नेरून पायी पायी चालतच नाही, म्हणून असं त्याला ना मधामधात कडेवर घेऊन चालावं लागतं. थोडा वेळ चालतो तो पायी, पण नंतर त्याला खूप कंटाळा येतो. तर आता आली मी आईकडे. आणि माझी ही 3ऱ्या नंबरची बहीण आईकडेच राहते किरायाने. तर मग आणि आईवरती राहत असते. तर हे बघा माझ्या आईचं घर, आणि आत्ताच रिनोव्हेशन झालेलं आहे. तर हा वॉलपेपर छान लावलेला आहे इथे. तर आम्ही किचनमध्येच बसलो आणि मुलींनी छान अशी मॅगी पण बनवली. आणि आम्ही 3 बहिणी आणि आई खूप गोष्टी करत बसलो. मी खूप दिवसांनी जाते ना, म्हणजे मी लवकर जात नाही आईकडे, म्हणजे एकाच एरियात राहतो आम्ही, पण माझं जाणंच होत नाही. मग असं एखादी वेळेस जर गेलं तर मग खूप साऱ्या गप्पा गोष्टी रंगतात. आणि निरू सगळ्यांच्या पायास लागत राहतो हमेशा. ते बघा, त्याचं पाया लागणं आणि हे करणं, नमस्कार करणं असं नेहमीच चालू असते. मग खूप वेळ पण झाला होता, तर मग मी आता आली घरी. 5 मिनिटाच्या अंतरावर आहे माझं घर. तिकडनं आल्यानंतर घरचे बरेचसे कामं होते. शेवळ्या बनवायला टाकल्या होत्या. 3 दिवस पीठ राहिलं मशीन म्हणजे चक्कीवर. तर 3 दिवस, कारण लाईनच नव्हती. 3 दिवसानंतर शेवळ्या घरी आल्या. मग आता मी ह्या शेवळ्या भरून ठेवते अशा पिंपामध्ये. उन्हाळ्याचं खूप वाळवण हे ते असतं ना, खूप आपल्याला इकडलं या डब्यातल्या त्या डब्यात, त्या डब्यातल्या त्या डब्यात असं करून सगळं काही भरून ठेवावं लागते. तर मग मी आता इथे शेवळ्या भरून ठेवते आणि मग स्वयंपाक वगैरे करायचा आहे. तर चला, इथेच मी माझा व्हिडिओ संपवते. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.